नमस्कार. आज काय खास आहे माहितीये का? आज आपण बनवणार आहोत कोकणातली डेलिकसी ओल्या काजूची भाजी. कोकणी लोकांचा जीव की प्राण. चला तर मग सगळ्यात आधी हाताला तेल लावून घ्यायचंय. नंतर काजूला असं 2 भागांमध्ये कापायचंय. आतला गर काढून घ्यायचाय. मग हा जो गर आहे तो अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवायचा आहे. नंतर त्याचं साल काढून घ्यायचंय आणि असे आपल्याला काजू मिळतील. हे काजूचे गर सुद्धा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे त्याचा चिक पूर्ण निघून जातो. चला तर मग आता आपले काजूगर सोलून झालेले आहेत. आता आपण भाजी करायला घेऊया. कढईमध्ये तेल गरम करायचं, मोहरी, हिंग, हळद फोडणीला टाकायची, कढीपत्ता टाकायचा, चिरलेला कांदा टाकायचा. कांद्याला सोनेरी रंग आला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, लाल तिखट टाकायचं, नीट परतून घ्यायचं. मग ओले काजू टाकायचे, तेही नीट मिक्स करून घ्यायचे आणि मग झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं एक चांगली वाफ आणायची. नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि पुन्हा मिश्रण सारखं करून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजू द्यायचं. काजू थोडे शिजत आले की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं वाटण टाकायचं, गरम मसाला टाकायचा आणि भाजी नीट मिक्स करायची आणि मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची. वरून कोथिंबीर टाकायची आणि आपली गरमागरम ओल्या काजूची भाजी तयार आहे. आणि महत्वाची टीप, ओले काजू जर कोवळे असतील तर लगेच शिजतील, पण जरा जून असतील तर शिजायला थोडा वेळ लागेल. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि अशा पारंपरिक रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.